नमस्कार. शब्दफुले या आपल्या पॉडकास्टवर दुसऱ्या पर्वात मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते. हा आहे शब्दफुलेचा भाग 122. आत्तापर्यंत तुम्ही शब्दफुलेला जशी साथ दिलीत तशीच साथ या दुसऱ्या पर्वातही मिळेल अशी मी प्रार्थना करते आणि आजच्या एपिसोडची सुरुवात करते. सर्व श्रोत्यांना शुभ दीपावली. सगळीकडे सणासुदीचं मस्त वातावरण आहे आणि आपल्या सीझनची सुरुवात आता आपण करणार आहोत शब्दफुले लघुकथा लेखन स्पर्धा 2024 या स्पर्धेतील विजयी कथांनी. आज आपण ऐकणार आहोत एक ग्रामीण प्रेरणात्मक कथा. या कथेचं लेखन केलंय दीपक नागवेकर यांनी. ते MA BEd असून रत्नागिरी येथे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. काव्यसंग्रह, कथा त्यांची अनेक साहित्य प्रकाशित आहेत. तरुण भारत, सकाळ, लोकमत या वृत्तपत्रात त्यांचे 100हून अधिक लेख प्रसिद्ध आहेत. सलग 9 वर्ष रत्नागिरी येथे ग्रामीण साहित्य संमेलन ते आयोजित करतात. मोडी दर्पण या दिवाळी अंकाचे ते सहसंपादक आहेत. कोकण दिनांक, कोकण मीडिया, श्री मोडी दर्पण या दिवाळी अंकात त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. तर ऐकूया दीपक नागवेकर यांचा संदेश. मी दीपक नागवेकर, रत्नागिरी. शब्दफुलेद्वारा लघुकथा लेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. सहजपणे भाग घेतला. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझ्या जॉकी या कथेची निवड या स्पर्धेत होईल, कारण स्पर्धा राज्यस्तरावरची होती. जेव्हा कळले तेव्हा खरंच आनंद गगनात मावेनासा झाला. माझी कथा शब्दफुले पॉडकास्टवर येणार याचा आनंद शब्दात सांगण्यासारखा नाही. शब्दफुले पॉडकास्टवर मी कथा यापूर्वी ऐकल्या आहेत. या प्लॅटफॉर्मवर माझी कथा सादर होणार आहे याचेच विशेष आहे. शब्दफुले यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. मला कथा लिहिण्याची संधी शब्दफुलेने दिली, माझ्यासारख्या लेखकांना व्यासपीठ मिळवून दिले याबद्दल शब्दफुलेचा मनस्वी आभारी आहे. पुनश्च धन्यवाद शब्दफुले. तुमचं मनापासून अभिनंदन आणि आभार. तुमच्या पुढील वाटचालीसाठी अगदी मनापासून शुभेच्छा. तर आता ऐकूया तृतीय पारितोषिक विजेती कथा, जॉकी. आला आला, चल चल चल, पळव, वारे राजा, वार सोन्या, चल चल. जीव घेऊन पळणारा राजा आणि सोन्या. अंतिम रेषेवर पोचेपर्यंत पब्लिकच्या शिट्या आणि टाळ्या. शिट्टी वाजली, इशारा झाला. 2 बाजूला असलेल्या बैलवानांनी कासरा सोडला. जॉकीनं थाप मारली. राजा आणि सोन्यानं चाल धरली. श्वास रोखून हा थरार पाहणारं पब्लिक. जॉकी ओरडतोय. त्याचं लक्ष आहे फक्त अंतिम रेषेवर. अंतिम रेषेवर जाईपर्यंत प्रवास जसा राजा आणि सोन्यावर आहे तसाच तो या जॉकीवर देखील. समालोचक वातावरण तयार करू लागलेला. तो जाणार, तो जिंकणार. एव्हाना राजा आणि सोन्यानं वेगानं पावलं धरलेली. जॉकीला चेव चढलेला. आता त्या 2 बैलांचा वेग जॉकीच्या पावलांना आलेला. वेग वाढावा म्हणून जॉकीनं शेपटी आवळली. बैल धावणार, आता आपणच गुलाल उधळणार. पण इतक्यात वळणावरच जॉकीचा तोल गेला. सर्वांचे श्वास रोखलेले. सोन्या आणि राजा काय करणार त्यापेक्षा जास्त नजरा जॉकीवर रोखलेल्या. गड्या, थांबू नको. आवाज वाढलेला. त्याच पडलेल्या स्थितीत तो नांगर सोडत नाही, फरफट चाललेली. बैलांचा आणि त्याचा वेग सारखाच. हातचा नांगर सोडायचा नाही हे त्याच्या मनानं पक्क ठरवलेलं होतं. तो तसाच वेगात चाललेला, कारण त्याच्या मनाच्या वेगानं केव्हाच सीमारेषा ओलांडलेली होती. पार होताच टाळ्यांचा कडकडाट झाला. 14 सेकंदात टप्पा पार झालेला. आता त्याच्या आसपास कोणी नव्हतं. तो या भात नांगरणी स्पर्धेचा विजेता ठरला होता. आणि आजच्या प्रथम क्रमांकाच्या ढालीचा भाग्यवान आहे संत्या गुरव. पुकारणी झाली.
पण संत्या गुरव काही लवकर येईना. 2 वेळा नाव पुकारण्यात आलं. आज ज्यानं जीवाचं नाव शिवा ठेवून पराक्रम केला आहे तो संत्या गुरव. तो आला, पण दोघांच्या खांद्यावर हात ठेवून, अडखळत. ते दृश्य थोडं वेगळं होतं. टाळ्या वाजत होत्या. 1 नंबरचा तो मानकरी होता. मैदानावर जिंकलेला संत्या गुरव आज मात्र कमरेत खचला होता. जिंकल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता, पण पुढे काय होणार हेही त्याला वेदना दाखवून देत होत्या. संत्या गुरव हा जिल्ह्यातील नामवंत जॉकी म्हणून ओळखला जात होता. नवनवीन बैल आणणं, त्यावर मेहनत घेणं, शर्यतीसाठी तयार करणं, यामध्ये संत्याचा हातखंडा होता. त्यासाठी तो पैशाचा कधीच मागे पुढे विचार करत नसे. श्रीमंत होता असं नाही, पण आपल्याकडे गुरं ढोरं असणं हे श्रीमंतीचं लक्षण आहे असं तो म्हणायचा. कैक जणांच्या बैलजोडींना शर्यतीत उतरण्यासाठी त्याने प्रयत्न केला होता. बैल खरेदी करायचे तर मग संत्याचा सल्ला महत्वाचा ठरत असे. राजा आणि सोन्याच्या सेवेशिवाय त्याचा एकही दिवस जात नसे. ते त्याचे जीव की प्राण, कुटुंबाचा ते सदस्य असल्याचा तो मानायचा. त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचं त्याला अजिबात खपायचं नाही. अंथरुणावर पडून असलेला संत्या राजा आणि सोन्याला खिडकीतून बघण्याचा प्रयत्न करायचा, पण कमरेच्या वेदना त्याला हलू देत नसत. त्यांच्या आवाजानं जीव कासावीस व्हायचा. आपल्या वेदनांचा राग तो घरच्यांवर काढायचा. त्यांनाही त्याचे हाल बघवत नसत. वेगानं धावणारं हे इंजिन हातात थंडावलं होतं. चौखूर उधळणाऱ्या धावणाऱ्या बैलांचं निरीक्षण करण्यात आयुष्य घालवलेला संत्या आज मात्र शांत होता. बैलांचा वेग वाढवायचा कधी आणि तो कमी कधी करायचा ह्याचं सूत्र त्याच्याकडे होतं. पण आज तो वेगळ्याच अवघड सूत्रात अडकलेला होता, ज्याचं उत्तर त्याच्यापाशी नव्हतं. जिंकणाऱ्या पायांना साखळदंडांनी कोणीतरी घट्ट बांधून ठेवलं होतं. कधी कधी त्याला वाटायचं की साखळदंड तुटतील, शृंखला मोकळ्या होतील, पुन्हा तो वेग धरता येईल. कानावर संत्या संत्या हा एकच आवाज ऐकायला येईल. पण काही क्षणात जाणीवा जाग्या व्हायच्या आणि त्याच वृक्ष मैदानावर आणून सोडायच्या. बाबा, आता तू काय पण बोलू नकोस. आता मी म्हणेन तसंच. संत्याचा पोरगा आज ठरवूनच बसला होता. राजा आणि सोन्याला विकायला हवं. बाबा, तुझ्यासाठी पैसा हवाय. तुला चांगल्या डॉक्टरकडे नेयाला. आम्ही ठरवलंय, मलकापूरच्या बाजारात शुक्रवारी राजा आणि सोन्याला विकायला नेणार आहे. पैसा हवाय बाबा. तुला बरा झालेला बघायचाय. तू बरा झालास की आपण आणखी नवीन जोड्या आणू, पुन्हा मैदानात उतरू. संत्याकडे शब्द नव्हते. जीवापेक्षा जास्त महत्व असलेल्या बैलांना विकण्याचा विचार तो कधीही करू शकत नव्हता. त्याचा चेहरा गंभीर झाला होता. परिस्थिती समोर हतबल असलेला संत्या काहीच बोलला नाही. ना तो बोलला, ना त्याचा चेहरा. मलकापूरच्या बाजारात गाडीतून उतरणाऱ्या जोडीकडे साऱ्यांच्याच नजरा वळल्या. राजा आणि सोन्याच्या चालीत डौलदारपणा होता. आपल्या मालकासाठी आज मैदान सोडून बाजारात उभं राहावं लागणार आहे हे त्यांना कळलं असेल की नाही कोणास ठाऊक. उगाचच किंमत काढणारे बाजारात कमी नसतात. पुकारा झाला. आज काहीही झालं तरी बैलांना विकायचं याच विचारानं संत्याचा पोरगा आला होता. डोळ्यासमोर फक्त त्याचा बाप होता. त्याला आपल्या बापाला चालता करायचा होता. त्यासाठी त्यानं मनाशी पक्क ठरवलं होतं. काय रे, हीच जोडी आहे ना? कोकणात हिचं लय नाव आहे. का रे बाबा, विकायला काढलीस?
पांढऱ्या शुभ्र वेशातल्या त्या माणसानं पिळदार मिशांवर बोट फिरवत विचारलं. होय, बाबा आजारी आहे. औषध उपचारास पैसा हवाय. किती रे पैसे हवेत उपचारास? 50,000. तो बोलला. लेका, एक बोलू? अरे इथं 1,00,000ची स्पर्धा आहे पुढच्या आठवड्यात. उतर की जोडी घेऊनच मैदानात. मैदान मारलंस तर लाखभर मिळतील. बापाचा इलाज पण होईल आणि तुझी जोडी पण राहील. त्याला सल्ला दिला आणि तो निघूनही गेला. पाठमोऱ्या चालत जाणाऱ्या माणसाकडे हा पाहतच राहिला. त्याने ठरवलं मैदानात उतरायचं, मैदान मारायचं. त्याने मैदानात उतरवलेली जोडी पुन्हा गाडीत चढवली. दुसरा पुकारा झाला. संत्याचा पोरगा मैदानात उतरला. पोरग बापाचं नाव काढणार का? जोडी मैदान मारणार का? सगळ्या नजरा या जोडीवर रोखलेल्या. इशारा झाला. बैलांच्या पाठीवर थाप पडली. बैल आणि हा सुसाट वेगानं पळत होते. कोणाचं कोणाला भान नव्हतं. त्याला फक्त अंतिम रेषा दिसत होती. आला आला, संत्याचा पोरगा आला. वाह, शाबास, आला आला आणि तो जिंकला. संत्या समोर आज बक्षीस होतंच, पण त्याचे राजा आणि सोन्या होते. आयुष्याच्या लढाईत सर्व राखूनही जिंकता येतं याचा नवीन धडा आज मिळाला होता. पुढच्या स्पर्धेला पोरग्याचं कौतुक करायला मैदानावर जाण्यासाठी संत्या गुरव सज्ज झाला होता. कथा जॉकी, लेखन दीपक नागवेकर, आवाज सुजाता. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रियेने लेखकाला आम्हाला प्रोत्साहन मिळेल. माझ्या आवाजातील कथा तुम्हाला आवडत असतील तर नक्की हे चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, शब्दफुले यूट्यूबवर तुम्हाला ऐकायला मिळेलच, पण त्याच प्रकारे सर्व प्रकारच्या पॉडकास्ट ॲपवर, म्युझिक ॲपवरही तुम्हाला ऐकायला मिळेल. तिथे तुम्ही नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. कमेंट करून तुमची प्रतिक्रिया कळवा, तुमच्या मित्रमैत्रिणींना कळवा. तुमच्या दीर्घकथा पाठवण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम तसंच ईमेलवरही तुम्ही मला संपर्क करू शकता. या स्पर्धेला अनेकानेक कथा आल्या. शब्दफुले पॉडकास्टवर आपण काही निवडक कथा ऐकवणार आहोत, पण त्याचबरोबर अशाही अनेक कथा होत्या ज्या अगदी विजयी कथांच्या तोडीस तोड होत्या. त्यातल्या काही कथा प्रकाशित होत्या, तर काही कथा इतर स्पर्धांना पाठवलेल्या होत्या. अशा प्रकारे नियमबाह्य असलेल्या कथा आम्हाला स्पर्धेत घेता आल्या नाहीत. त्याही सुंदर कथा ऐकण्याचा आनंद तुम्हाला शब्दफुले पॉडकास्टवर नक्कीच मिळेल. या स्पर्धेविषयीचा तुमचा फीडबॅक आणि शब्दफुले पॉडकास्ट विषयीचा फीडबॅक तुम्ही मला ईमेल करून तुमच्या फोटोसहित जरूर पाठवा. आमच्या सोशल प्लॅटफॉर्मवर तुमचा सुंदर संदेश तुमच्या फोटोसहित आम्ही नक्की सादर करू. तर स्टे ट्यून. शब्दफुले बाय सुजाता. कुठे? शब्दफुले यूट्यूब चॅनल, स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना.com, जिओ7, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, ऑडिबल, स्टोरीटेल मराठी आणि सर्व म्युझिक ॲपवर. या पुरस्कार विजेत्या कथेबरोबरच मी सुजाता तुमचा तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटूया आणखी एका विजयी कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लेस्ड. थँक्यू. धन्यवाद. शब्दफुले बाय सुजाता. कथा, काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात.